चेहरा डल झालाय, थोडं टॅनिंग आलंय आणि अचानक आपल्याला एक दिवस आधी कळतं की आपल्याला कुठेतरी कार्यक्रमाला जायचं किंवा कोणत्या इव्हेंटला जायचंय आणि पार्लरला जायला देखील वेळ नाही किंवा खर्चिक आणि वेळखाऊ क्लीनअप करण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाही, अशा वेळी तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये खूप कमी पैशात म्हणजे अगदी 35 रुपयात खूप अफोर्डेबल अशा प्राइस मध्ये क्लीनअप घरच्या घरी करू शकता, ते देखील अगदी पार्लर सारखं. ते कसं करायचं ते आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप हेल्पफुल होणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार मैत्रिणींनो, मी विजया, तुमची खास मैत्रीण. मी माझ्या चॅनलवरती फॅशन, ब्युटी, लाईफस्टाईल रिलेटेड नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर सुरू करूया की हे अफोर्डेबल क्लीनअप घरच्या घरी आपण कसं करू शकतो. बऱ्याचदा काय होतं की आपण बऱ्याच होम रेमेडीज मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, पण त्या खूप कधी कधी वेळ खाऊ असतो आणि आपल्याकडे तेवढा वेळ नसतो. मग अशा वेळी आपण 2-3 वस्तू कॅरी केल्या आणि त्या यूज करून खूप छान पद्धतीने इफेक्टिव्ह असं घरगुती पार्लर सारखं क्लीनअप नक्की करू शकतो. ते कसं करायचं तर चला तर सुरू करूया. तर ह्या 3च गोष्टी आहेत आणि 2 गोष्टी 10 रुपयाच्या आहे आणि एक गोष्ट 15 रुपयाची आहे. तर ती कोणती ते जाणून घेऊया. हे हिमालयाचं एक 15 रुपयाचं छोटंसं असं मिनी फेसवॉश येतं. त्याने तुम्ही पहिला आपला चेहरा व्यवस्थित असं स्वच्छ करून घ्यायचा आहे, क्लीन करून घ्यायचा आहे आणि ह्याची देखील विकत आणण्याची नक्की काही गरज नाही. तुम्ही तुमच्या घरातल्या जो फेसवॉश तुमचा रेग्युलर आहे त्याने तुमचा चेहरा व्यवस्थित असा क्लीन करून घेऊ शकता किंवा नॉर्मली क्लिन्झिंग असेल किंवा दूध असेल तर त्याने सुद्धा तुम्ही तुमचा चेहरा व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता की मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे की मी माझा चेहरा व्यवस्थित असा क्लीन करून घेते. थोडासा तुम्हाला असं मसाज करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर थंड पाण्याने चेहरा व्यवस्थित असा तुम्हाला धुवून घ्यायचा आहे. ही स्टेप झाल्यानंतर धुवून घेतल्यानंतर तर तुम्हाला दुसरी स्टेप आहे की तुम्हाला स्क्रब करायचं आहे. तर स्क्रबसाठी हे हिमालयाचं नीम स्क्रब येतं. त्याचबरोबर एव्हरयूथचं सुद्धा वॉलनटचं एक स्क्रब येतं, पण ते थोडंसं हार्ड आहे आणि हिमालयाचं हे नीमचं स्क्रब थोडंसं माइल्ड आहे आणि हे तुम्हाला जास्त तुमच्या स्किनला काही डॅमेज करणार नाही किंवा कधी कधी कुणाला हार्ड स्क्रब फारसं सूट होत नाही. पण ज्यांची स्किनला काही प्रॉब्लेम नाही ते वॉलनटचं जे एव्हरयूथचं एक स्क्रब येतं 15 रुपयाला, त्याचं एक पाऊच येतं, ते देखील तुम्ही वापरू शकता. आणि हे हिमालयाचं नीमचं स्क्रब आहे, खूप माइल्ड आहे आणि खूप सुंदर आहे, हे तुम्ही वापरू शकता. स्क्रब घ्यायचा आहे आणि तुम्हाला व्यवस्थित असं तुमच्या चेहऱ्यावरती मसाज करून घ्यायचा आहे. मसाज करताना लक्षात ठेवा की वरच्या दिशेने तुम्हाला मसाज करायचा आहे आणि नाकाच्या जवळ तुम्हाला छान असा मसाज करून घ्यायचा आहे. कारण आपल्या बऱ्याचदा काय होतं की नाकाजवळ आणि हनुवटीच्या आजूबाजूच्या शेजारी तुम्हाला ना ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स आलेले असतात आणि ते रिमूव्ह होण्यासाठी तुम्हाला व्यवस्थित असा मसाज करून घ्यायचा आहे. आणि मसाज करून घेतल्यानंतर छान पद्धतीने तुम्ही 5-1 मिनिटं व्यवस्थित छान मसाज करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचा चेहरा धुवून घ्यायचा आहे किंवा नॅपकिनने तो पुसून घ्यायचा आहे. पुसून घेतल्यानंतर तुम्हाला वाफ घ्यायची आहे. तर वाफ घेण्यासाठी तुम्ही काय करू शकता, एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून त्याच्यावरती त्याला एक उकळी आल्यानंतर ते गॅस बंद करून ते पाणी घ्यायचं आणि टॉवेलने आपल्याला कव्हर करून घ्यायचं आणि पाण्याची वाफ देखील तुम्ही घेऊ शकता. आणि पण माझ्याजवळ हे एक इलेक्ट्रिक मशीन आहे जे मी Amazon ऑर्डर केलेलं आहे. खूप सुंदर आहे. ते माझ्याकडे असल्यामुळे मी हा मिनी स्टीमर यूज करत आहे आणि व्यवस्थित अशी छानपैकी वाफ घ्यायची आहे जेणेकरून आपले पोर्स ओपन होतील आणि पोर्स मधले जे काही ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स आहे किंवा डस्ट आहे ती रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला स्टीमचा फार फायदा होतो. आणि तुम्ही आठवड्यातून किमान 2 तरी वेळा स्टीम घेतली पाहिजे, ती आपल्या चेहऱ्यासाठी खूप चांगली असते. आणि तुम्ही बघू शकता आता मी हे काय करणार आहे, स्टीम घेतल्यानंतर व्हाईट हेड्स आणि ब्लॅक हेड्स रिमूव्ह करणार आहे. त्यासाठी हे एक टूल येतं बाजारामध्ये आणि त्याचा वापर मी इथे करणार आहे. जर तुमच्याकडे नसेल तर अशी एक सेफ्टी पिन असते, त्याच्या मागच्या बाजूचा जो गोलाकार भाग आहे त्याने सुद्धा तुम्ही रिमूव्ह करू शकता. आणि तुम्ही बघू शकता मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं स्किनला थोडंसं स्ट्रेच करून तुम्हाला हलक्या हलक्या हाताने आपल्या ब्लॅक हेड्स किंवा व्हाईट हेड्स रिमूव्ह करायचे आहे. तुम्ही बघू शकता मी कसे काढून घेत आहे. एका बाजूला मी थोडीशी स्टीम चालू ठेवली आहे जेणेकरून थोडी स्किन ओलसर असली किंवा थोडी मॉइश्चर असली की ते निघण्यासाठी खूप सोपं होऊन जातं. पण तुम्ही वाफ घेऊन त्याच्यानंतर सुद्धा ते रिमूव्ह करू शकता. आणि छान अशा पद्धतीने मी व्यवस्थित असं ते काढून घेतलेलं आहे, बघू शकता.
त्या टूलच्या मदतीने मी काढलेला आहे. तुम्ही त्या पिननी सुद्धा काढू शकता. आणि हे पूर्ण काढून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, पुन्हा एकदा चेहरा व्यवस्थित असं स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता फक्त स्क्रब आणि क्लिन्झिंग केल्यानंतरच चेहऱ्याला किती छान फरक आलेला आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला फेस पॅक लावायचा आहे. हिमालयाचाच नीम पॅक इथे मी यूज केलेला हा देखील फक्त 10 रुपयामध्ये येतो. तो तुम्हाला घ्यायचा आहे. तो तुम्ही तुमच्या बोटांवरती घेऊन व्यवस्थित असं चेहऱ्याला लावून घेऊ शकता. त्याचबरोबर चेहऱ्याला लावल्यानंतर मानेला देखील तुम्ही लावू शकता, गळ्याला लावू शकता, मानेला आणि गळ्याला देखील लावू शकता. हा एका वेळेसाठी पूर्णपणे पुरेसा असतो. आणि तो व्यवस्थित असं लावून घेतल्यानंतर तुम्हाला 10 मिनिटं त्याला सुकू द्यायचा आहे. आणि 10 मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने व्यवस्थित असा धुवून घ्यायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता की चेहऱ्याला किती छान असा ग्लो आलेला आहे आणि खूप सुंदर असं क्लीनअप झालेला आहे. सगळं म्हणजे चेहऱ्याला एक स्मूथनेस आलेला आहे आणि चेहरा फार ग्लो करत आहे. आता हे सगळं झाल्या, ह्या गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला काय गोष्टी करायच्या आहेत, त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं जे काही रेग्युलर मॉइश्चरायझर आहे ते तुम्हाला इथे लावायचं आहे, जेणेकरून जे आपले क्लीनअप करताना जे आपले स्किनचे पोर्स ओपन झालेले आहे त्याला मिनिमाइज करण्यासाठी आपण मॉइश्चरायझर लावायचं आहे. की काय, त्याचं कारण पण तसं आहे की जेव्हा आपण पॅक वापरतो त्याच्यानंतर आपली स्किन थोडी ड्राय पडते आणि तिला हायड्रेट करण्यासाठी थोडंसं मॉइश्चरायझर इथे आपल्याला अप्लाय करायचं आहे. आणि मॉइश्चरायझर मी अप्लाय केला आहे. आणि जर हे क्लीनअप तुम्ही दिवसा करत असेल तर तुम्हाला मॉइश्चरायझर अप्लाय केल्यानंतर देखील सनस्क्रीन लावायची आहे. आणि जर तुम्ही ते रात्रीच्या वेळी केलं तर तुम्हाला सनस्क्रीन लावायची काही गरज नाहीये. शक्यतो मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही क्लीनअप करताना रात्रीच्या वेळी करा, कारण आपण उन्हामध्ये किंवा बाहेर फार कमी जातो. आणि जेव्हा आपण क्लीनअप करतो तर शक्यता आपण काही तास असे टाळायचे असतात की डिरेक्टली आपण उन्हामध्ये किंवा धुळीमध्ये जाणं आपण टाळलं पाहिजे. क्लीनअप झाल्यावरती लगेच तुम्हाला कोणत्याही मेकअपच्या किंवा कोणत्या गोष्टी अप्लाय करायच्या नसतात. म्हणून शक्यतो तुम्ही रात्रीच्या वेळी हे क्लीनअप करू शकता. आणि याचा इफेक्ट खूप छान असतो आणि खूप झटपट होणार आहे आणि खूप अफोर्डेबल आहे. आणि तुम्ही बघितलं की मी हे फक्त 3 स्टेपमध्ये पूर्ण केलेलं आहे. पहिलं तर तुम्हाला क्लिन्झिंग मी करून घेतलेलं आहे, दुसरं स्क्रबिंग, तिसरं फेस पॅक स्टीम घेऊन फेस पॅक लावलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे क्लीनअप अगदी घरच्या घरी पार्लर सारखं करू शकता आणि ग्लो पण खूप छान येतो. आणि अशा प्रकारचं क्लीनअप तुम्ही महिन्यातून 2 ते 3 वेळा करू शकता आणि तुमच्या चेहऱ्याला एकदम व्यवस्थित ठेवू शकता. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप कसं क्लीनअप करायचं हे सांगितलेलं आहे आणि खूप अफोर्डेबल प्राइसमध्ये हे झालेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि क्लीनअप करून बघा आणि त्याचे रिझल्ट कसे वाटले ते देखील मला कमेंटमध्ये येऊन सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.